सद्गुरूंचा अगाध महिमा कैसा वर्णू शके दीन मी, वर्णाया श्रुती शेष जेथे थकले तेथे मती मंद मी। जय सियाराम मंडळी, मी आर्या गुरु आपल्या सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने आणि संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी। आज दिनांक 15 ऑक्टोबर म्हणजे या वसुंधरा पायी दिंडीचा तब्बल 35वा दिवस आणि आपण पाहत आहोत आजच्या दिवसाचे हे पहिले सत्र। गुरूंचा महिमा हा शब्दात न वर्णन करणारा येणार असतो, म्हणजेच शास्त्रानुसार वेदश्रुती सुद्धा गुरु महिमा वर्णन करताना नेती नेती बोलतात। जेथे शब्दही अपुरे पडतील, भावनांना उधाण येईल आणि मनाला भक्तीचा दरवळ लाभेल, त्याचबरोबर गुरूंच्या दर्शनाची अनुभूती मिळेल असे भाव या यात्रिकींच्या चेहऱ्यावर झळकत आहे। या वसुंधरा पायी दिंडीतील यात्रिकी मुखात गुरु महिमा गात, गुरु भेटीची आस मनाशी घेऊन आणि वसुंधरा संरक्षणाचा संदेश जनमानसांच्या हृदयात रुजवत श्री क्षेत्र नाणीधामच्या दिशेने वाटचाल करत आहे। चला तर मग आपणही सहभागी होऊया आणि अनुभव घेऊया अनमोल क्षणांचा। जय सियाराम। सकाळचे प्रसन्न वातावरण मनाला नवी ऊर्जा देते। पक्ष्यांचा किलबिलाट, सूर्याची सोनेरी किरणे आणि त्यातून अलगद कानांवर येणारे काकड आरतीचे मंजूळ स्वर हे सारे मन मोहून टाकते। सर्व वातावरणात जणू सकारात्मक स्पंदने पसरली होती। भक्तीचा दरवळ वाहत होता। पूर्वेला सूर्यनारायण हळूच डोकेवर काढत असताना आकाश लाल केशरी रंगछटांनी उजळून निघाले होते। पहाटेचा हलका आणि मंद वारा मनाला प्रसन्नतेचा स्पर्श करून देत होता आणि अशा मनमोहक वातावरणात पहाटे मुक्कामाच्या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच इतर भाविकांच्या उपस्थितीत काकड आरती संपन्न झाली। गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे ज्ञानसूर्य असतात। गुरु पादुकांचे पूजन करणे म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर गुरूंप्रती आपली श्रद्धा, भक्ती आणि श्रद्धेची अभिव्यक्ती असते। आज प्रातःकाळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पुरोहितांमार्फत यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले। त्यावेळी यात्रिकी व उपस्थित भाविकांनी मानसपूजेतून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली। तदनंतर धूपारती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। धूप, अगरबत्त्या याचा दरवळ वातावरण मोहून टाकत होता। सर्वत्र आनंदमयी वातावरण दिसत होते। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना सुंदर सुशोभित पुष्पसजावट केलेल्या मनमोहक रथामध्ये विराजित करण्यात आले आणि लगेचच हाती सप्तरंगी ध्वज टाळ घेऊन गुरुनामाच्या गजरात सर्व यात्रिकींनी राजवर्धन मंगल कार्यालय, करवडी फाटा, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले।
भेटी लागे जीवा लागलीसे आस. वसुंधरा पायीदिंडी म्हणजे केवळ एक दिंडी नसून ती आहे गुरुप्रेमाची अनोखी यात्रा. उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर ते श्री क्षेत्र नाणीधाम पर्यंतचे सुमारे 1022 किलोमीटरचे अंतर पायी पार करत हे यात्रिकी पुढे मार्गक्रमण करत आहेत. आज तब्बल 35 दिवस गुरुनामात दंग होऊन पर्यावरणाविषयी जनजागृती करत पुढे चालत असताना यात्रिकींच्या मनाला आता एकच आस लागली आहे. आता काहीच दिवसात आपण आपल्या गुरूंना म्हणजे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना भेटणार. ही ओढ त्यांना नवऊर्जा देत आहे. या प्रवासात पाय जरी थकत असतील तरी मन मात्र ऊर्जेने ओथंबलेले आहे. प्रत्येक दिवशी यात्रिकींच्या मनातील श्रद्धा, संयम आणि समर्पण अधिकच दृढ होत आहे. गुरुभेटीची हीच आस यात्रिकींच्या मनाला आनंद, उत्साह आणि अपार समाधान देत आहे. इतका प्रदीर्घ प्रवास करून देखील गुरूंना पाहण्याची उत्कंठा मनाला नव ऊर्जा, नव चैतन्य देत आहे. आणि हीच तर खरी किमया असते गुरुप्रेमाची. हवा ही प्रत्येकाच्या जीवनाची पहिली गरज आहे. डोळ्यांना दिसत नाही, पण प्रत्येक श्वासात तिची अनुभूती येते. शुद्ध हवा मिळाली तर शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न होते आणि जीवन सुखकर होते. पण जेव्हा या हवेत धूळ आणि रसायने मिसळतात तेव्हा ती विषारी बनते आणि यालाच आपण वायू प्रदूषण म्हणतो. आजच्या जगात वायू प्रदूषणाची कारणे अनेक आहेत. कारखान्यांचे धूर, वाहनांचे धूर, जास्त प्रमाणात कोळसा व लाकूड जाळणे, फटाके फोडणे आणि झाडांची तोड यामुळे हवेत हानिकारक वायू मिसळतात. परिणाम असा की माणसाला श्वसनाचे आजार, डोकेदुखी, थकवा येतो. पक्षी आणि प्राणी आपले नैसर्गिक घर गमावतात. वातावरणातील उष्णता वाढते आणि पावसाचे चक्र बिघडते. वायू प्रदूषण थांबवण्यासाठी आपल्याला काही पावले उचलावी लागतील. वाहनांचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहनांचा जास्त वापर करणे, स्वच्छ इंधन वापरणे, प्लास्टिक टाळणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. हवा शुद्ध असेल तर आरोग्य चांगले राहील, शेती भरभराटीला येईल आणि निसर्गाचे संतुलन टिकून राहील. पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करत चाललेली ही वसुंधरा पायीदिंडी आता पोहोचलेली आहे गणपती मंगल कार्यालय, गजानन सोसायटी, कराड या ठिकाणी. येथे सर्व यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्वप्रथम रथामध्ये विराजमान असणाऱ्या पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन करण्यात आले. तदनंतर अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. आजच्या अल्पोपहाराच्या अन्नदात्या होत्या कमल संपत शेवकरी.
अन्नदानासारखी उत्कृष्ट सेवा अन्नदात्यांच्या हातून घडली आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण, उंच इमारती, आकाशाला भिडणारे टॉवर्स आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे हिरवळीची जंगलं कमी होत चालली आहेत आणि कॉन्क्रीटचे जंगल तयार होत आहे. आणि याचसाठी पर्यावरणपूरक जीवनशैली वापरून कॉन्क्रीटचे जंगल दूर करून निसर्ग सौंदर्य पूर्ववत करायचे हा संदेश देण्याच्या उद्देशाने कराड तालुक्यातील युवांनी गजानन सोसायटी कराड या ठिकाणी कॉन्क्रीटचे जंगल हे पथनाट्य सादर केले व समाजाला पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमावर वसलेले कराड हे शहर निसर्ग, पर्यावरण आणि इतिहासाची सुंदर सांगड घालते. हिरवीगार शेते, स्वच्छ वातावरण आणि नदी किनाऱ्याचे रमणीय दृश्य कराडचे सौंदर्य अधिक खुलवतात. एवढेच नव्हे तर कराडमधील रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वसुंधरा रक्षणासाठी संदेश लिहिलेले आहेत. काही ठिकाणी तर निसर्ग सौंदर्य जपणाऱ्या गोष्टी कराडचे सौंदर्य अजूनच अधोरेखित करत आहेत. चारी बाजूंनी गड आहेत. निसर्गाशी जपलेले नाते, पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि इतिहासाचा अभिमान यामुळे कराड हे शहर खऱ्या अर्थाने निसर्ग सौंदर्याने समृद्ध शहर म्हणून ओळखले जाते. आणि अशा या कराड शहरातून चालत असताना या वसुंधरा पायी दिंडीचे दृश्य अजूनच मोहक दिसत आहे. निसर्ग म्हणजे आपल्या आयुष्यातील खरा मित्र. सकाळी उगवणारा कोवळा सूर्य, पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि दवाने चमकणारी गवताची पाती मनाला वेगळाच आनंद देतात. हिरवीगार शेते, थंड वाऱ्याची झुळूक आणि डोंगरावरून वाहणारे झरे पाहताना डोळ्यांना खरा थंडावा मिळतो. पावसाळ्यात डोंगरांवर तयार होणारे धबधबे आणि इंद्रधनुष्य, तर वसंत ऋतूमध्ये उमलणारी फुलं हे सारं दृश्य निसर्ग सौंदर्य वाढवतात. निसर्गाचं सौंदर्य केवळ डोळ्यांना नाही तर मनालाही शांतता देतं. पण हे सौंदर्य टिकून राहावं यासाठी आपणच निसर्गाचं रक्षण करणं गरजेचं आहे. कारण निसर्ग जपणे म्हणजेच आपले भविष्य जपणे होय. आणि हे यात्रिकी हाच संदेश या वसुंधरा पायी दिंडी अंतर्गत समाजापर्यंत पोहोचवत आहेत.
नाथ महंता तुझी योगीराया। सकाळी सूर्यनारायणाच्या साक्षीने कोवळ्या किरणांतून मार्गस्थ झालेली ही वसुंधरा पायी दिंडी आता सूर्य माथ्यावर येताच येऊन पोहोचलेली आहे दुपारच्या महाप्रसादाच्या ठिकाणी, म्हणजेच आनंद मल्टीपर्पज हॉल, पाचवड फाटा, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी। या ठिकाणी अतिशय जल्लोषात आणि उत्साहाने या दिंडीचे स्वागत करण्यात आले। पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांच्या आगमनाने वातावरणात भावविभोर करणारी भक्तिमय स्पंदने पसरली। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले। नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जीवनातील अंधकार दूर करून अंतःकरणात दीप प्रज्वलित करून ज्ञानरूपी अंजन डोळ्यात घालणाऱ्या गुरूंना माझे वंदन असो। या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने मध्यान्ह पूजा संपन्न झाली। पूजन करणाऱ्या यजमानांच्या अंतःकरणात गुरूंविषयी अष्टसात्विक भाव जागृत झाले। सर्व वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाले। वातावरणात एक नवचैतन्य निर्माण झाले आणि अशा मंगलमय वातावरणात पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले। आज ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे कमलाकर श्रीकृष्ण हजारे। अन्नदान हे शास्त्रात श्रेष्ठ आणि महादान मानले आहे आणि अशी उत्तम सेवा आजच्या अन्नदात्यांतर्फे घडली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक कौतुक। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया। अशा पद्धतीने आपण या वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या दिवसातील पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला। आता अल्प विश्रांतीनंतर पुन्हा नव्या जोमाने नव्या उत्साहाने भेटूया दुसऱ्या सत्रात। जय सियाराम। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया।